नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण हरभऱ्यासाठी जैविक बीजक्रिया कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। प्रथम मी माझी ओळख देतो। मी डॉक्टर अण्णासाहेब नवले, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्राध्यापक तथा कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। तर शेतकरी बंधूंनो, हिवाळ्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची पेरणी करायची आहे, तर हरभऱ्याला बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं आहे। ज्या कोणी शेतकऱ्यांना रासायनिक खताची 25% बचत आणि हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये 15 ते 20% वाढ करायची असेल आणि हरभऱ्याची पुढील जे काही रोगमर होते ती थांबवायची असेल तर बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं आहे। तर त्यासाठी आज आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये गूळ आहे। आपल्याला गुळाचं 10% द्रावण करणे फार गरजेचं आहे। तर 10% द्रावण करण्यासाठी आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम गूळ घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये विरघळवायचा। अशा प्रकारे 1 लिटर द्रावण गुळाचं तयार होतं। त्याचबरोबर आपल्याला ट्रायकोडर्मा साधारण 1 किलो बियाण्यासाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हा लागणार आहे। त्याचबरोबर 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम PSB आणि 25 ग्रॅम रायझोबियम, हरभरा गटाचा रायझोबियम जो आहे तो आपल्याला 25 ग्रॅम लागणार आहे। आणि असंही हे साहित्य आपल्याला एका गमेल्यामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये घेऊन, हे हरभरा बियाणे आहे, हरभऱ्याची कोणतीही जात घ्या, दिग्विजय घ्या, विजय घ्या किंवा तुमची काबुली घ्या, त्यासाठी 1 किलो बियाण्यासाठी लागणारे जे प्रक्रिया आहे ते आपण पाहूया। सर्वप्रथम आपल्याला ट्रायकोडर्माची प्रक्रिया करायची आहे। त्यासाठी 10% गुळाचे द्रावण हरभऱ्यावर शिंपडून घ्यावे आणि हरभऱ्याचे बियाणे ओले करावे। त्या ओले झालेल्या बियाण्यावर 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जी जैविक बुरशी आहे, ही बुरशी या बियाण्याला सोडावी। 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची पावडर घेऊन हरभऱ्याच्या बियाण्यावर चोळावी। आणि ही जी ट्रायकोडर्मा आहे तो ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जैविक रोगनारक बुरशी आहे। तर हे होणारे संभाव्य मर रोग यामध्ये टाळला जाऊ शकतो आणि हरभऱ्याच्या सरफेसवर असणारे जे बुरशी आहे, हानिकारक बुरशी, फ्लोरोसियम असेल, फिजारियम असेल किंवा व्हर्टिसिलियम असेल, अल्टरनेट असेल, या सर्व बुरशीचा नायनाट या ट्रायकोडर्मा बुरशीनं होतो। आणि ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर 10 मिनिटे थांबावे। त्यानंतर आपल्याला 10 मिनिटं थांबल्यानंतर आपल्याला रायझोबियम, हरभरा गटाचा रायझोबियम, ज्याला इंग्रजीमध्ये रायझोबियम स्पेसिस किंवा रायझोबियम सॅसिरी म्हणतात, त्याचबरोबर PSB फॉस्फेट सोल्युलेशन बॅक्टेरिया, ज्यामध्ये बॅसिलस पॉलिमिक्झा सबस्पेसिस मॅगॅटेरियम ही घ्यायची आणि दोन्ही जे 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम PSB एकत्र घेऊन पेस्ट करायची। या पेस्टला गुळाचे द्रावण वापरायचे। साधारण अशी पेस्ट तयार करावी। दोन्ही रायझोबियम आणि PSB पावडर ह्या चांगलं एकत्रित मिश्रण करून तिची पेस्ट तयार करायची। अशी पेस्ट जी आहे सेमी सॉलिड पेस्ट म्हणजे हरभऱ्याच्या बियाण्याला चोळावी। म्हणजेच आपल्याला रायझोबियमचं आणि PSB द्रावणाचे आंतरक्षीकरण अशी पेस्ट बियाण्याला चोळावी।
ही संपूर्ण प्रक्रिया सावलीत करावी. जर ही प्रक्रिया आपण उन्हामध्ये केली तर जे जीवाणू आहे, बॅक्टेरिया PHBचे आणि रायझोबियमचे, ते मरून जाण्याची शक्यता आहे. त्याचं पॉप्युलेशन कमी होऊ शकतं. आणि संपूर्ण प्रक्रिया सावलीत करावी. आणि प्रक्रिया केलेले बियाणे हे बारदानावर सुकत ठेवावे, पसरून सुकत ठेवावे. यानंतर साधारण 30 मिनिटे थांबावे, सुकू द्यावे आणि त्याच्यानंतर पेरणी करावी. तर हे जीवाणूखताच्या वापरामुळे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता वाढते. नत्र खताची 25 ते 50% बचत होते. तसेच पुरद आणि पालाश खताची 15 ते 20% बचत होते. त्याचबरोबर जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. बियाण्याची उगम क्षमता वाढते. झाडांची मुळे जोमदार वाढतात. पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य खेचून घेण्याची क्षमता वाढते. पिकांच्या उत्पादनात 10 ते 20% वाढ होते. त्याचबरोबर ही सर्व प्रक्रिया पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. तर निश्चितच साधारण हरभरा उगवल्यानंतर 1 आठवड्याने 15 दिवसामध्येच आपल्याला रोपमर दिसतं. तर ही रोपमर आपल्याला या बीज प्रक्रियेमुळे आपण टाळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पिकाची वाढ जोमदार होऊ शकते, उगवण क्षमता वाढते आणि उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होते. आणि नत्र खताची 25% पुरद खताची 15 ते 20% आणि पालाश खताची 15 ते 20% बचत होते. तर शेतकरी बंधूंनी ही बीज प्रक्रिया येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये निश्चित करा. तर शेतकरी बंधूंनो, ही जी बीज प्रक्रिया आहे ती करणे अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी त्यामुळे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या नुकसानीला सामोरे जातो. तर हे जे उत्पादन आहे रायझोबियमचं, PHBचं, ट्रायकोडर्माचं जे उत्पादन आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र व कृषी अन्नशास्त्र विभागामध्ये जो जीवाणूखत उत्पादन प्रकल्प आहे त्यामध्ये केलं जातं. आणि आमचं ध्येयच आहे का गुणवत्तायुक्त क्वालिटी प्रोडक्शन ऑफ बायो फर्टिलायझर्स हा जे आमचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे आमची वाटचाल चालू आहे. धन्यवाद.